आजच्या आपल्या या प्रवचन सत्राचा तिसरा दिवस आणि 5वं सत्र. आजच्या या 5व्या सत्रात आपण 6वा दृष्टांत बघणार आहोत. कालच्या दृष्टांतामध्ये आपण बघितलेलं आहे की परमेश्वर दृष्टीद्वारे जीवाला दातृत्व करत असतात. त्याआधी आपण बघितलं की परमेश्वर स्पर्शाद्वारे जीवाला दातृत्व करत असतात कुकडीच्या दृष्टांतामध्ये. आणि दृष्टीसाठी मासळीचा दृष्टांत बघितला. दृक आणि स्पर्श हे दोन माध्यम जे आहेत ते आपण बघितलेली आहेत आणि त्याचे दृष्टांत बघितलेले आहेत. आजच्या या सत्रामध्ये कासवीचा दृष्टांत आपण बघणार आहोत आणि त्यामध्ये अंतःकरणाद्वारे देणे आती, म्हणजे परमेश्वराला जीवाने आठवलं किंवा परमेश्वर जीवाला आठवतात, चिंतन करतात जीवाचं, आणि मग त्याद्वारे देणे आती, म्हणजे जरी परमेश्वराची आपली भेट नाही आहे परंतु जर का तिथून परमेश्वराने चिंतन जीवाचं केलं, जसं आपण बघितलं की बाई हे सकळ जीवाचे चिंती असं स्वामी महादाईसांना सांगतात. म्हणजे त्या माध्यमातून सुद्धा परमेश्वर जीवाला दातृत्व देऊ शकतात, आनंदाचा संचार करू शकतात. आणि म्हणून इथे कासवीचा दृष्टांत सांगितलेला आहे. अंतःकरणाद्वारे देणे आती, दृकाद्वारे देणे आती, स्पर्शाद्वारे देणे आती, तसंच अंतःकरणाद्वारे देणे आती, म्हणजे दोन्ही आधीच्या दृष्टांतामध्ये परमेश्वरच जीवाला स्पर्श करतायत, परमेश्वरच जीवाला पाहतायत कृपादृष्टीने. म्हणून अंतःकरणाद्वारे देणे आती याच्यामध्ये आपण अनुक्रम घेत असताना परमेश्वरच जीवाचं चिंतन करत आहेत. वास्तविक जीवाने परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे, परंतु जीवाचा जर का उद्धार करायचा असेल तर नुसतं एकट्या जीवाने परमेश्वराचं चिंतन करून नाही चालणार. परमेश्वराला पण जीवाचं चिंतन करावं लागेल. चिंतन म्हणजे कसं, त्या जीवाचं जे काही त्याचा अधिकार असेल, योग्यता असेल, कणव असेल, ती किती आहे, ती किती पाहिजे, ती कशी वाढवायची, मग कसं त्यांना भेट द्यायची, दर्शने, स्पर्शने, संभाषणे, त्या जीवाचं जो काही अधिकार आहे तो कसा वाढवायचा, याविषयी परमेश्वर सुद्धा चिंतन करत असतात. परमेश्वराचं सगळं ठरवून असतं. असं नाही की बाबा जे मनात आलं ते केलं, असं नाही आहे. सगळ्या गोष्टी ठरवून असतात. म्हणून असं म्हटलं जातं की स्वामी मेहकरपासनं जसे निघालेले आहेत पैठणकडे, 6 महिने लागलेले आणि 6 मास बाईसांचं चिंतन स्वामींनी केलेलं आहे. म्हणजे बाईसांकडे जेवढा प्रेमाधिकार होता, चांगला बळकट भक्त होण्याची योग्यता त्यांच्यामध्ये होती, तो अधिकार त्यांनी जोडलेला होता, परंतु अडथळे सुद्धा त्यांनी जोडलेले होते. आमच्या स्वामींनी काय केलेलं आहे, आता तर प्रेमदान द्यायचंच आहे, भक्त ह्यांना करायचंच आहे, आणि त्यासाठी यांचे जे अडथळे आहेत, अयोग्यता ज्या आहेत, त्या सुद्धा परमेश्वराला नासायच्या आहेत. जसं माधव भक्तांच्या बाबतीमध्ये आपण बघितलं की प्रेमाधिकार आहे, जोडलेला आहे. म्हणजे पूर्ण लीळा जिथपर्यंत स्वामींवरती शस्त्र उगारून येत नाही तोपर्यंत आपल्याला माहिती नाही आहे एवढा प्रेमाधिकार या व्यक्तीने जोडलेला आहे म्हणून. आणि परत स्वामींवर शस्त्र उगारून येत आहेत, म्हणजे हा एक भाग वेगळा झाला. आणि एकाएकी लगेच दुसऱ्या क्षणी आमचे स्वामी त्यांना प्रेमदान देत आहेत. म्हणजे तेवढ्या दिवस स्वामींनी त्यांच्याबद्दल काहीतरी चिंतन केलेलं असावं आणि त्यांची अयोग्यता, त्यांच्या सेवादास्य त्यांना देऊन त्यांची ती अयोग्यता, अनधिकार जे काय असतील ते नाचले असतील. आणि या ठिकाणी सुद्धा बाईसांच्या बाबतीमध्ये स्वामींनी 6 मास ते चिंतन केलं असं बोललं जातं. आणि 6 मास चिंतन करून नाही चाललं तर प्रत्यक्ष समोर स्वामींना तिथे बसून परत 3 दिवस चिंतन बाईसांच्या बाबतीमध्ये करावं लागलं. म्हणजे त्यांची अयोग्यता जी काय असेल ती कशी फेडावी लागेल. जसं कालच्या सत्रामध्ये आपण बघितलं, 4थ्या सत्रामध्ये, की एकीकडे बाईसा स्वामींचा सन्मानही करतायत आणि एकीकडे अपमानही करतायत. म्हणजे आपल्या घरामध्ये आपल्या कितीही वैरी आला
तरी आपण त्याला कधीच पाय पुसणं बसायला टाकत नाही. म्हणजे आजवरचा इतिहास आहे की कोणी कोणाला पाय पुसणं बसायला टाकलं नाही. बाईसांनी एवढं अव्यवहारी वर्तन केलं म्हणजे कुठेतरी ही बाजू एक दिसते आहे आणि एकीकडे प्रेमाधिकार जोडलेला ही एक बाजू दिसते. म्हणजे किती विरोधाभास आहे हा. परंतु हे काय आहे, हे कुठेतरी हे अनधिकार म्हणजे ही जे काय आहे हे कुठेतरी हे पण जोडलेलं आहे त्यांनी. परंतु आमच्या स्वामींनी काय केलं, स्वामींनी त्या ठिकाणी थांबून त्या बाईसांचं जे काही अडथळे त्याच्यामध्ये अयोग्यता असतील त्या पूर्णपणे नासून टाकल्या आणि तिसऱ्या दिवशी प्रेमशक्तीचा संचार केलेला आहे. अशा प्रकारे परमेश्वर एक तर लांबून आठवतात. इथे तर काय झालेलं आहे की 3 दिवस प्रत्यक्ष बघून स्वामींनी त्यांच्याबद्दल चिंतन केलेलं आहे, त्यांचा विचार केलेला आहे. परंतु जर का परमेश्वर लांब असतील, आता समजा आता आमच्या जवळ श्रीमूर्ती नाही आहे किंवा परमेश्वर अवतार प्रत्यक्ष नाही आहेत, परंतु जर का आपण इथून परमेश्वराचं काहीतरी चिंतन करत असू, नामस्मरण करत असू, लीळा चिंतन करत असू, तर तिथून परमेश्वर सुद्धा काय होतात, सक्रिय होतात. आता समजा सकाळचं 3 ते 6चा वेळ आपण बघितला, यामध्ये जर का आपण झोपलेले असू तर मग परमेश्वर तर सगळ्या जीवाचं चिंतन करतायत. मी असं सांगू सरसकट सगळ्या जीवांचं चिंतन होतं, पण त्यामध्ये सुद्धा जे स्मरण करत आहेत, नामस्मरण करत जे आहेत, त्यांचं विशेष चिंतन परमेश्वर करत असतील, त्यांना विशेष कृपादृष्टीने बघत असतील. म्हणजे आता सगळ्यांना असं बघितलं जातं, सगळेजण आहेत आश्रमामध्ये, मोठ्या बाबांनी बघितलं सगळ्यांना, सगळे आहेत, उपस्थित आहेत, पण एखादी व्यक्ती असते की ती काही ना काही सेवा करत असते, त्यांच्याकडे विशेष दृष्टीने बघितल्या जातं. ते बाबा म्हणतात अरे ते काय करतायत, म्हणजे त्यांच्याकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन आहे तो अजून चांगल्या प्रकारचा असतो की नाही नाही हे काय ह्यांचं काही ना काही सेवा जास्त चालतंच. तसं परमेश्वर सुद्धा सगळ्या जीवांना बघत असताना जे स्मरण करणारे आहेत, एखादी व्यक्ती समजा लीळा वाचन करत असेल दिवसभरामध्ये, एखादी व्यक्ती काही स्मरण करत असेल, एखादी व्यक्ती सेवा जास्त करत असेल, तर मग परमेश्वर त्यांना विशेष दृष्टीने बघत असतात. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, परमेश्वराच्या कृपादृष्टीमध्ये आपण येऊ अशा प्रकारचं आपलं आचरण असलं पाहिजे. थोडक्यात तुम्ही लक्षात घ्याल, जर का कोणी फोटो काढत असेल की लगेच आपण अशा पद्धतीने आपली हालचाल होते की आपण त्या फोटोमध्ये आलो पाहिजे अशा दृष्टीने लगेच आपण आपली जागा बदलतो. कुणाचं डोकं मध्ये येत असेल तर आपण त्यांना बाजूला करतो की आपण थोडं बाजूला होतो आणि आपण याची दक्षता घेतो की त्या कॅमेरामध्ये आपण आलो पाहिजे, त्या फोटोमध्ये आपण आलो पाहिजे. तसं परमेश्वर सुद्धा कृपादृष्टीने बघत आहेत. आपलं उद्दिष्ट आणि आपलं लक्ष हेच असलं पाहिजे की आपण परमेश्वराच्या लक्षात आलो पाहिजे, परमेश्वराला आपण दिसलो पाहिजे. आणि परमेश्वराला आपण कसे दिसू, जर का तुम्ही इथे बघितलं या मंदिराच्या आवारामध्येच मुंग्या किती असतील, इकडेच जर का बघितलं ते झाड गवत वगैरे किती आहेत, अनेक छोटे छोटे प्राणी कितीतरी आहेत, एवढे सगळे जीव आहेत, परत मनुष्य कितीतरी आहेत आपल्या आसपास, आणि एवढ्या सगळ्यांवरून आपल्यावरच दृष्टी कशी काय येईल स्वामींची. ती येण्यासाठी एकदम सोपे सोपे उपाय आहेत. देवाने सांगितलेला विधी तुम्ही करायचा आहे, तो विधी तुम्ही करायला लागले की आपोआपच कृपादृष्टी तुमच्याकडेच येणार. तुम्ही देवाला विनंती करत आहात, प्रार्थना करत आहात, परमेश्वर अवतार जे आहेत, व्यक्त अवतार ते कुठेही असो, तुमच्याकडे बरोबर कृपादृष्टी त्यांची येणार आहे. आणि म्हणून देवाने जर का आपल्याकडे बघावं आपल्याला असं वाटत असेल तर हे देवाने सांगितलेले जे विधी आहेत ते आपण आपल्या आचरणामध्ये आणावेत. आणि यासाठी दृष्टांत दिलेला आहे कासवीचा. कासवी म्हणजे कासव, ती कासवीचा दृष्टांत या ठिकाणी दिलेला आहे. तत्संदर्भातली जी लीळा आहे ती आहे उत्तरार्ध 516 क्रमांकाची. दृढ पुरुष महात्मे उपहासू, डायंबाये हे गोष्टी गोसाव्यांपुढा सांगितली. डायंबांनी ही गोष्ट म्हणजे त्यांच्या बाबतीमध्ये घडलेली घटना जी आहे ती स्वामींच्या समोर त्यांनी सांगितलेली आहे. जी जी हा लोक अवघात डंबे खावा, म्हणजे लोक अशी आहेत, समाज असा आहे
की त्यांना सहजपणे फसवता येतं. लोकांना फसवणं काही सोपी गोष्ट नाही असं जर का वाटत असेल तर तेवढंच ते सोपं पण असतं बरं का. कधी कधी कितीही लोक शिकलेली असो, किती उच्च शिक्षित असो, त्यांना सहजपणे वेड्यात काढता येतं. परंतु कधी कधी असं पण होतं की ते वेड्यात निघत नाहीत, समोरचा माणूस फसतो त्यांना फसवणारा. परंतु कधी कधी असं होतं की लहान सहान गोष्टीमध्ये ते लोक फसतात. म्हणजे लोकांना कशाही प्रकारे जर का तुम्ही एखादं धर्माच्या नावाखाली जर का काही गोष्टी सांगितल्या तर ते सहजपणे फसू शकतात. म्हणजे एकदा काय झालं की आमच्याकडे तिकडे मंदिरामध्ये असं आसनाच्या बाजूला डेकोरेशन वगैरे केलेलं आहे आणि तिथे 3 बल्ब असे ते चालू आहेत. एक लाल चालू आहे, एक पिवळा चालू आहे, एक हिरवा चालू आहे. ते असे बंद चालू होत होते. आणि आम्ही सहजपणे असं हे केलं की आत्ता विडा ठेवत असताना, जे लोक आता विडा ठेवतायत, विडा ठेवत असताना प्रार्थना म्हटली आणि विडा असा टेकवला आसनावर की त्यावेळी जर का लाल लाईट लागलेली असेल तर काम होणार नाही, पिवळा लाईट लागलेला असेल तर काम होईल, आणि हिरवा लाईट लागलेला असेल तर होईल किंवा नाही होईल, असं आम्ही सहजपणे बोललो बरं का. आणि त्यानंतर विडा ठेवणाऱ्यांचं सगळं लक्ष त्या बल्बकडे. विडा ठेवला की कुठला लाईट लागलेला आहे. एका बाईने काय केलं की विडा ठेवला परत उचलून घेतला. म्हणजे काय झालं, तेवढे नाही, लाल लाईट लागला होता तेव्हा. म्हटलं आम्ही ही मस्करी केलेली आहे, ही डेकोरेशनची लाईट आहे, ती तिच्या पद्धतीने लागते, त्याचा आणि तुमच्या विड्याचा काय संबंध आहे. म्हणजे किती, म्हणजे त्या घटनेवरून काय करायचं, म्हणजे हसावं. आता तुम्ही तर हसले, परंतु कुठेतरी हास्य पण आहे आणि कुठेतरी खंत पण आहे की आमचा महानुभाव साधक अशा पद्धतीचा आहे, इतका अज्ञान आहे की तो एका बल्बवर तो अवलंबून आहे. त्यांनी कशावर अवलंबून राहिलं पाहिजे, परमेश्वरावर अवलंबून राहिलं पाहिजे. परंतु हे कधी असं बघितल्यानंतर हसायला सुद्धा येतं आणि मनामध्ये कुठेतरी खंत सुद्धा वाटते की कितीतरी अज्ञान आमच्या पंथामध्ये या ठिकाणी आहे. आणि वास्तविक आमचा पंथ कसा ओळखला जातो, तिथे सांगितलं जातं, या ज्ञान मार्गाशी कवन अधिकारण. स्वामी सांगतात श्री दत्तात्रेय प्रभू अधिकारण. म्हणजे या पंथाला काय म्हटलं जातं, ज्ञान मार्ग म्हटलं जातं. यथार्थ ज्ञान जे आहे, या जगामध्ये अनंत ब्रह्मांडामध्ये अनेक धर्म, अनेक पंथ, सगळं काय आहे, पण त्यामध्ये महानुभाव पंथ किंवा ईश्वर धर्म अशा प्रकारचा आहे की त्यामध्येच फक्त यथार्थ ज्ञान दिल्या जातं. आणि आपण ते सगळे या पंथातले आहोत जिथे यथार्थच ज्ञान दिलं जातं. असं ज्ञान कुठल्याच धर्मात आणि कुठल्याच पंथात दिलं जात नाही की जीव कुठे होते आणि मग ते कुठे आले आणि मग कुठे जाणार आहे, आणि ती सृष्टीची रचना, त्याच्या प्रत्येक बाबतीचं जे काही विश्लेषण आहे, हे विश्लेषण कुठेच येत नाही. सायन्सला विचारा, सायन्स म्हणतो 5000 कोटी वर्षा पहिले असं झालं होतं. हे संख्या आणि आकडे द्यायला काय, कोणी काय सांगू शकतं. परंतु ते आमच्या महानुभाव पंथाच्या या तत्वामध्ये आमच्या स्वतः स्वामींनी, परमेश्वराने ते सांगितलेलं आहे आणि प्रत्येक बाबीचं विश्लेषण केलेलं आहे. हे कसं बनलं, हे कसं बनलं. म्हणजे यथार्थ ज्ञान, म्हणजे हे तर सृष्टी रचनेचं झालं, पण बाकीच्या गोष्टी पण आहेत. ब्रह्मविद्या ज्ञान असं आहे, ते अभ्यासत असताना तुम्हाला स्वतःला आपोआपच कळायला लागतं की आपण भूतकाळात काय केलेलं आहे, हे आपोआप कळायला लागतं आपल्याला. म्हणजे ब्रह्मविद्या ज्ञान, म्हणजे काही लोक आहेत ना, ज्योतिष शिकतात, भूत भविष्य वर्तमान काळ. मला अनेक लोक बोलले की बाबा तुम्ही पण ज्योतिष शिका बरं का. म्हटलं कशासाठी. म्हणे काय नाही, म्हणजे लोक येतील, उत्पन्न वाढेल, हे होईल ते होईल. परंतु लक्षात घ्या, आमच्या स्वामींनी ज्योतिषाचा काय केलेला, निषेध केलेला आहे. ज्योतिषशास्त्र जे आहे, ज्योतिषशास्त्र आहे, नाही असं नाही, परंतु ते आम्ही महानुभाव पंथीय साधकांनी ते शिकावं आणि त्याच्यावर आम्ही आमचा उदरनिर्वाह चालवावा, याला स्वामींनी स्पष्टपणे नकार दिलेला आहे. कुणाला दिलेला आहे, कुठली लीळा आठवते तशी, भविष्य सांगू नये.
निळभट्ट भांडारेकरांना स्वामींनी सांगितलेलं आहे. शाळा पडत असताना त्यांनी ते भविष्य वर्तन केलेलं आहे आणि मग ते सगळी मुलं वाचली आणि त्यांचा मान सन्मान झाला पूर्ण गावामध्ये. स्वामींकडे येण्यासाठी वेळ लागला. म्हणजे जर का आपण मान सन्मानात जर का अडकलो तर देवाकडे जाण्यासाठी वेळ लागतो एवढं नक्की आहे. आणि मग त्यांना वेळ झाला आणि स्वामी त्यांची वाट बघतायत. आणि मग जेव्हा आले तेव्हा स्वामींनी त्यांना शब्दाने नाही विचारलं, फक्त अनुकारानेच विचारलं की वेळ का लागला म्हणून. तेव्हा ते म्हणाले जीजी असं असं झालं. मग ते सगळे लोक घरी घेऊन गेले आणि मान सन्मान हे ते मग सगळं त्याच्यामुळे वेळ लागला. स्वामी म्हणाले असं जर का ज्योतिष आणि हे तुम्ही जर का असं भविष्य वर्तन केलं, लोकांना सांगितलं तर मान सन्मान मिळणारच आहे तुम्हाला. तुम्हाला तो मान सन्मान मिळेल पण आम्ही भेटणार नाही. कितीतरी स्पष्ट सांगितलेलं आहे. मग आम्ही साधकांनी ते शिकावं का? कारण की ते जर का शिक्षण घेतलं आपण आणि त्यामध्ये आपण अडकलो गुंतलो की मग मान सन्मान द्रव्य सगळं मिळेल, जे काही पाहिजे सगळं मिळेल तुम्हाला, परंतु परमेश्वर भेटणार नाही असं स्पष्ट निळभट्ट भांडारेकरांना स्वामी सांगतात. मग आपली काय गत आहे? ते म्हटले जीजी नाही, आजपासून मी हे म्हणजे समजलं लक्षात आलं तरी ते मी बोलणार नाही, सांगणार नाही. तर या ठिकाणी लोक जे आहेत ते लोक अशा पद्धतीचे आहेत की त्यांना अशा प्रकारे जर का आपण काही सांगितलं, त्यांना प्रभावित केलं तर ते प्रभावित होऊ शकतात, आपल्याला मान सन्मान देऊ शकतात, पण तेवढा देव आपल्या लांब जाऊ शकतो. आणि म्हणून अशा कुठल्याही गोष्टीमध्ये महानुभाव साधकाने पडू नये. आणि आमचा जो पंथ आहे तो ज्ञान मार्ग या दृष्टीने आहे. आणि म्हणून महानुभाव साधकाने तरी फसू नये. कमीत कमी कोणी पण येऊन त्यांना काही सांगावं आणि आपण ऐकून घ्यावं अशा प्रकारचं आपलं धर्म आचरण नसावं. तुम्हाला जर का कोणी काही सांगितलं तर त्याचं प्रमाण तुम्ही त्यांना विचारायचं. बघा, तुम्हाला कोणी स्कीम सांगितली, ह्याच्यात पैसे टाकले की 1 महिन्यात डबल होतात, मग तुम्ही लगेच टाकता का? तुम्ही म्हणतात कोणाचे डबल झाले? तुम्हाला अनुभव आला का काही? कोणी जर का औषध सांगितलं काही तर तुम्हाला काही अनुभव आला का त्याचा? त्यामुळे हो माझे 1 महिन्यात पाय दुखणं बंद झालं. मग ते आपण घेत असतो. 2-3 लोकांचा अनुभव बघून मग आपण ते घेत असतो. तसं कोणी तुम्हाला जर का काही विधी सांगत असेल तर तो विधी ऐकून घेऊन तो कसा खरा आहे की खोटा आहे याची शहानिशा तुम्ही महानुभाव तत्वज्ञानामध्ये ती केली पाहिजे. आणि तदनंतर तुम्ही तो आचरला पाहिजे. त्याला वचनाचं लीळेचं प्रमाण असेल तरच तो तुम्ही आचरण केला पाहिजे. नसेल तर तो आचरण करायचा नाही. वचनात नसेल, लीळेत नसेल, स्मृतीस्थळामध्ये नसेल तो विधी, तर तो विधी करण्याची काहीही गरज तुम्हाला नाही आहे. जर का विधी सांगितलेला आहे तो या 3 गोष्टींमध्ये कुठेतरी आला पाहिजे. लीळेमध्ये आला पाहिजे, स्मृतीस्थळामध्ये आला पाहिजे, यामध्ये कुठेतरी तो आला पाहिजे. स्मृतीमध्ये वृद्धाचारामध्ये तो कुठेतरी आला पाहिजे. तो नसेल तर तो विधी आचरण्याची काही तुम्हाला गरज नाही. कशाला वेळ घालवता त्याच्यामध्ये? आम्हाला देवानी स्मरण सांगितलं तो करायलाच तर आपल्याला वेळ मिळत नाही आहे. एक तर कितीतरी अनंत सृष्ट्यांनंतर समजा अनंत वेळा आपल्याला हे धर्म मिळालेला असेल, परंतु या सृष्टीमध्ये कितीतरी नंतर आपल्याला समजा हे ज्ञान मिळालेलं आहे. म्हणजे 3 युग गेले ना, कृतयुग, द्वापर युग, त्रेतयुग गेलं आणि आता कलियुगामध्ये आपण आलेलो आहोत. आणि इथे आता आपल्याला ज्ञान मिळालेलं म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत. आणि आत्ता एवढ्या शेवटी ज्ञान मिळालं, त्याच्यामध्ये सुद्धा उपदेश आपल्याला अजून उशिरा मिळाला. उपदेश मिळाल्यानंतर अजून ज्ञान म्हणजे नेमकं काय आहे हे कळायला अजून वेळ गेलेला आहे आपला. काही लोक तर मी अशी बघितली त्यांना सूत्रपाठ म्हणजे काय हे माहितीच नाही आहे. बाकी पारायणाची पुस्तकं त्यांच्याकडे सगळी आहेत. आमच्या महानुभाव पंथामध्ये सगळ्यात जास्त विकल्या जाणारी पुस्तकं म्हणजे पारायणाची पुस्तकं विकल्या जातात. सूत्रपाठ बहुतेक लोकांच्या घरी नसतं. लीळाचरित्र म्हणजे काय हे लोकांना माहितीच नाही आहे. अनेक लोक मला बोलतात की ती लीळाचरित्रातली संस्कृत भाषा आम्हाला कळतच नाही. मी म्हणतो ती संस्कृत भाषा नाही, ती मराठी भाषा आहे. ती लीळाचरित्रात कुठली भाषा हे सुद्धा आमच्या लोकांना माहिती नाही आहे. असे सुद्धा काही लोक आहेत बरं का आपल्या पंथामध्ये. म्हणजे एवढं अज्ञान आहे. अशा लोकांना, अशा अज्ञानी लोकांना फसवणं सहजपणे शक्य आहे. अशा लोकांना मग सांगायचं पितृदोष निवारण आम्ही करतो.
अमकं दोष निवारण आम्ही करतो, तमकं दोष निवारण आम्ही करतो. मी सांगतो की मानव पंथीय व्यक्तीला फक्त एकच दोष माहिती आहे आणि तो म्हणजे अविद्या दोष. अविद्या जर का आपल्याकडे नसती ना, तमामध्ये असताना, तर आपल्याला देवानी तिकडच्या तिकडेच नेलं असतं. ते अविद्या असल्यामुळे, म्हणजे तुम्ही एक लक्षात ठेवायचं की आपल्याला बाकीचे काय आजार पाजार हा विषय सोडून द्या, बाकीचे कर्म कुर्म सोडून द्या, आपलं लक्ष असलं पाहिजे की अविद्या छेद कसा होईल आपला. हे जर का तुम्ही लक्षात घेतलं, ज्या दिवशी अविद्या छेद होईल, ज्या क्षणी, त्या क्षणी ईश्वराच्या स्वरूपात पावन होणार आहोत आपण. तुम्ही जर का ते सामान्य ज्ञान, अप्रोक्ष सामान्य आणि विशेष ज्ञानासंदर्भातलं जर का बघितलं, तर विशेष ज्ञानाच्या पांती परमेश्वर काय करतात, कृपास्पदाचं दुःख देतात आणि शेवटी मग साध्याच्या प्राप्ती साधन निवरते आणि त्यावेळेसच परमेश्वर काय करतात, अविद्येच्या वेगळं त्या जीवाला करतात. ज्या दिवशी आपण अविद्येच्या वेगळं झालो त्या दिवशीच ईश्वराच्या स्वरूपी पावन झालो असं समजून जा. म्हणजे आपल्यात सगळ्यात मोठा दोष कुठला आहे आपला? कुठला आजार महत्त्वाचा आहे? कॅन्सर महत्त्वाचा नाही, शुगर, ब्लड प्रेशर हे काय आहेत, या देहातच आहेत फक्त हे कॅन्सर बिन्सर, पुढच्या देहात नसतील ते. परंतु अविद्या जी आहे ती आनंद सृष्टीपासून आपल्यासोबतच आहे. हा एक प्रकारचा कॅन्सर आहे, तो कधी फिटणार आहे आपला, त्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. मातृदोष पितृदोष वगैरे हे याच्या भानगडीत पडायचं नाही. हे सगळे कर्म आहेत, हे आपण जोडलेले असतील. ह्याचं दुःख जे आहे ते दुःख तुम्हाला भोगायचं आहे, कारण की स्वामींनी सांगितले तुम्ही सकळही भोगे निमा नावे, की सकळ भोगून तुम्हाला नासायचं आहे. तुम्ही उसने पैसे घेतले तर तुम्हाला ते फेडायचेच आहेत. ते तुम्ही विडे ठेवून वगैरे असं काही होतं का की देवा हे विडा ठेवतो आणि समोरच्यानी माझ्याकडे जे समोरच्याकडनं मी जे उसने पैसे घेतले त्यांनी ते मागू नयेत किंवा ते माफ करावे देवाने, असं होतं का कधी? जर का पैसे माफ होत नाहीत तर कर्म का माफ होतील? कर्मसुद्धा तुम्हाला भोगायचेच आहेत. सारंग पंडित होते, सारंग पंडितांचा ताप स्वामींनी थांबवला, पण ते जेव्हा परत आले तेव्हा त्यांना परत तो ताप स्वामींनी सांगितलं आहे बरं का, संपलेला आहे, भोगायचा आहे तो. कधी भोगायचा? आत्ता भोगायचा की नंतर? ते म्हणे देवा कधीतरी भोगायचं तर आत्ताच भोगून जाऊ द्या. पण आपण काय म्हटलो असतो? आपण म्हटलं असं की नाही देवा अजून थोडंसं पुढे ढकला, आमच्याकडे पोथी चालू आहे, ते एकदा झाली समाप्ती की नंतर मग ताप आला तरी चालेल. जे यायचं ते आत्ताच येऊ द्या, भोगून मोकळे व्हा. आमचे भालोदकर बाबा जे आहेत, भालोदचे सरले ते बाबा, ते म्हणायचे की या वयामध्ये आता तुम्ही तरुण आहात का आणि तुम्हाला दुःख प्राप्त होतंय का, मग तुम्ही काय करा, दुःख भोगून घ्या आत्ताच. कारण की तरुण वयामध्ये दुःख भोगणं सोपं असतं, म्हातारपणामध्ये दुःख भोगणं म्हणजे अजून अवघड जाईल तुम्हाला. त्याच्यापेक्षा ते पेंडिंग ठेवूच नका, आत्ताच भोगून घ्या सगळं काय. म्हणजे कमीत कमी आज जर का आपण दुःखाचे दिवस काढले तर पुढचा काळ एखाद्या सुखाचा येऊ शकतो. वास्तविक आपल्या समोर स्वामी नाही आहेत, आपल्याजवळ स्वामी नाही आहेत, हेच मोठं दुःख आहे. मग त्याच्या समोर किती मोठे सुख तुम्हाला आणून ठेवले तरी जाणते या विखो सुखाते नेदी, असंच झालं पाहिजे आपल्या बाबतीमध्ये. आणि म्हणून आपल्याकडे जर का ज्ञान असेल तर आपल्याला कोणी फसवू शकत नाही. हे एक महत्त्वाची बाब या मानव पंथामध्ये आपल्याला अनुभवायला मिळेल. परंतु जर का तुमच्याकडे अज्ञान असेल तर तुम्हाला सहजपणे कुणीही फसवू शकतं. म्हणून आपण अज्ञान राहू नये, ज्ञानीच राहावं, ज्ञानी व्हावं, ज्ञान अर्जन करावं, ज्ञान चिंतन करावं आणि त्या माध्यमातून आपण चालावं. या ठिकाणी दायंबांनी जे काही कथा सांगितलेली आहे स्वामींना, ती अशाच प्रकारची आहे की ते लोक अज्ञान असल्यामुळे त्यांना फसवल्या गेलं आणि ते फसले सुद्धा. दायंबा म्हणतात, जी जी एकेवरी की दुकुळू पडिला, एक वर्ष असं गेलं की त्यावेळी दुष्काळ पडलेला होता. मग आम्ही अवघे महाजन तेलंग देसा गेलो. आम्ही सगळे गावातले प्रतिष्ठित वगैरे काही होतो महाजन, ते आम्ही कुठे गेलो? तेलंग देशा गेलो, कारण की आता काहीच उपाय नाही आहे. मग म्हणजे तेलंग देशा गेलो म्हणजे महाराष्ट्र सोडून तेलंग देशात गेले, म्हणजे लांब गेले. अवघे महात्मे झालो, आणि सगळे कोण झालो? महात्मे झालो. महात्मा वेश काय असेल, भगवा वगैरे तो सगळा वेश, ते टिळा वगैरे सगळं अशा प्रकारचं त्यांनी तो सोंग घेतलेला आहे. मग एकाचा गोरक्षी केला. आमच्यामध्ये जो तब्येतीने चांगला होता त्याला आम्ही काय केलं? गोरक्षी केला, म्हणजे त्याला गुरु केला. तो गुरु शोभतो. ते गुरु कसे पाहिजेत? असे लुकडे सकडे असतील तर ते गुरु शोभणार नाहीत.
ते चांगले तब्येतीने चांगले पाहिजेत वगैरे, त्यांचा आवाज वगैरे चांगला भारदस्त पाहिजे. मग आमच्यापैकी कोणतरी होता तसा, त्याला आम्ही काय केला, गुरु करून टाकला, मुख्य केला आमच्यातला. आणि मग एक गावान तू सांगावया जाती, मग प्रत्येक गावामध्ये सांगायला जायचं, गावा गोरक्षी आला म्हणजे तुमच्या गावामध्ये गोरक्ष आलेला आहे, मोठे गुरु आलेले आहेत. अवघा लोकू साऊमाये. आणि लोकांना जसं जसं ते कानावर पडायचं, लगेच लोक आपली कामं वगैरे टाकून त्या गुरुच्या भेटीला त्यांच्या येत होते. आणि येताना कणिक तांदूळ तूप द्रव्य आणि ती, कोणी कणिक आणायचं, कोणी तांदूळ आणायचं, कोणी तूप आणायचं, जे जे ज्याला शक्य असेल ते ते पदार्थ त्यांनी आणायचे, द्रव्य आणि ती, आणि सोबत पैसे पण आणायचे दक्षिणा द्यायला. कणिक तूप तांदूळ जेऊ, द्रव्य ते ठेवू. मग ते म्हणायचे, त्यांनी सांगितलं की जे काही खाण्याचे पदार्थ यायचे, कणिक असेल, तांदूळ वगैरे, ते आम्ही काय करायचं, रोजचं जेवण आमचं बनायचं, 20-25 लोकांचं जेवण, आणि मग ते त्याच्या उपयोगी लागून जायचं. आणि बाकी जे पैसे यायचे ते पैसे आम्ही जमवून ठेवायचो. ऐसाजी दुकोळू निस्तरलो. आणि अशा प्रकारे तो दुष्काळ जो आहे तो सरला, आणि कुटुंबाबरोबर झाली. आणि जे काही पैसे वगैरे जमलेले होते ते आम्ही आपसात वाटून घेतले, आणि आमच्या कुटुंबासाठी ते पैसे झाले, आणि आमच्यासाठी भोजन आणि पैसे दोन्ही भेटले आम्हाला. ऐसा हा लोकूजी हा डंबे खावा. असे लोक आहेत, असा समाज आहे की यांना सहजपणे फसवता येतं. कोणीच विचारलं नाही की बाबा तुम्ही कुठल्या विद्यापीठाचे, तुम्ही कोण गुरु आहात, कुठल्या परंपरेचे तुम्ही गुरु आहात, तुम्हाला काय येतं, म्हणजे एखाद्या साधूकडे काय असावं याची शहानिशा त्यांनी केली नाही. फक्त ह्यांनी सांगितलं आणि त्यांनी मान्य करून टाकलं. अशा प्रकारे हे सगळं झालं. आणि म्हणून या समाजाला सहजपणे वेडं बनवता येतं असं दायंबा स्वामींना सांगतात. आणि गोसावी हास्य केले, आणि स्वामी सुद्धा हसले. स्वामींनी हे आनंददृष्टी हेच बघितलेलं आहे. देवाकडे कुणी फसलेलं नाहीये, म्हणजे देवामध्ये कुणी फसलेलं नाहीये, परंतु इतर बाबतीमध्ये लोक फसत गेले, स्वतःला फसवत आहेत, फसवून घेत आहेत स्वतःला. परंतु देवामध्ये जे आपण फसलो पाहिजे, म्हणजे अडकलो पाहिजे, गुंतलो पाहिजे, हा प्रकार नेमका होत नाही. याची खंत कुठेतरी देवाला सुद्धा असेल की आपण यांच्याबद्दल एवढा चांगला विचार करतो आहोत. जसं आपण कोणाबद्दल चांगला विचार केला आणि त्यांनी जर का आपलीच गोष्ट खोडली तर आपण म्हणतो ज्याचं करावं भलं तोच घेतो कुदळ खोरं वगैरे, आपण अशा काही म्हणी तयार केलेल्या आहेत. परंतु देवाने कोणाला सांगावं आपलं दुःख? आपण तर आपल्या एकमेकांना सांगून मोकळे होतो, परंतु देवाने आपलं दुःख, स्वतःचं दुःख कोणाला सांगावं? की एवढं या जीवासाठी करून सुद्धा या जीवाचं कसं आहे, परत दोषदर्शिया, म्हणजे एवढं दोषदर्शिया की आपण देवाचे सुद्धा दोष बघायला कमी करत नाही. म्हणजे कधी आपलं कामं झाले नाहीत की मग आपण म्हणतो देव पण असा आहे ना, अशा लोकांची कामं करतो, आमची करत नाही, म्हणजे आपण देवाला दोष द्यायला कमी करत नाही, असं होतं. स्वामींनी हास्य केलं. या जीवाचं हे सगळं जे काय आहे, जीवाचा स्वभाव, जीवाचं वर्तन, वागणं, हे सगळं देवाला आधीच माहिती आहे. आणि म्हणून स्वामी हसले. मग सर्वज्ञ म्हटले, मग गा भोज्या कैसे यागा महात्मे झाले ती. मग स्वामी त्यांना पुन्हा पुन्हा विचारायचे, मग कसे महात्मे झाले बरं तुम्ही? आणि मागुती दायंबा गोष्ट सांगितली. आणि परत दायंबा परत परत तीच गोष्ट सांगायचे, किंवा त्या गोष्टीतले राहून गेलेले जे काही भाग असतील ते सांगायचे की एक दिवशी तर असं झालं, एक दिवशी तर तसं झालं, असं ते परत परत सांगायचे. आणि स्वामी सुद्धा परत परत विचारायचे त्यांना. ऐसे गोसावी वेळा तिन्ही पुसले. आमच्या स्वामीने 3 वेळा त्यांना विचारलं. दायंबा म्हणती, जी जी ऐसा जयाचा वेध तयाची प्राप्ती. दायंबा विचारतात स्वामींना. आता हा विषय तत्वज्ञानाकडे गेला तिकडे, किंवा थोडंसं सखोल गेले ते, की जयाचा वेद तयाची प्राप्ती, म्हणजे ज्याचा वेद असेल त्याची प्राप्ती होते का लगेच? स्वामी म्हणतात, ना भोज्या ऐसे 90 अंश वेदे संपूर्णाची प्राप्ती. म्हणजे अंशाचा जरी वेद झाला तरी तुम्हाला संपूर्णाची प्राप्ती होऊ शकते. म्हणजे परमेश्वराचं नामस्मरण हे अंश आहे, परमेश्वराचं सेवादस्त हे अंश आहे. स्वामींनी सांगितलेला प्रत्येक विधी असेल, नित्यविधी असेल, निमित्तविधी असेल, तो एक एक विधीमध्ये अंश आहे. तर त्या अंशाच्या माध्यमातून संपूर्ण परमेश्वराची प्राप्ती तुम्हाला होऊ शकते. नामप्राप्ती ते करी,
सेवादास्य केल्याने कर्मनाश होतो, योग्यता होते आणि त्याच्यामुळे पुढे विधींचे योग घडू शकतात. म्हणजे एखाद्या अंशाचा जरी स्वीकार केला तरी तुम्ही संपूर्णापर्यंत जाऊ शकता. ह्याचं वचन स्वामींनी अजून एक सांगून ठेवलेलं आहे की एथीची दशीच धरली पुरे. म्हणजे पाण्यात वाहून जाणारे जे काही वस्त्र आहे त्याचं एक दशी जरी तुम्ही पकडली तरी पूर्ण वस्त्र ते पकडल्यासारखं आहे. एक टोक जरी पकडलं तरी पूर्ण वस्त्र तुमच्या हातामध्ये ते वाहून जाणार नाही. आता तसं परमेश्वराच्या वचनाचं एक धागा जरी तुम्ही पकडला, एक वचन म्हणजे एक धागा आहे, अशी अनेक वचनांचं एक वस्त्र तयार झालेलं आहे. आणि ते जर का वस्त्र आपण परिधान केलं, ते या वस्त्र जर का आपण स्वीकारलं तर ते वस्त्र काय करणार आहे, आपलं संरक्षण करणार आहे. थंडी पडली की आपल्याला स्वेटरची आठवण येते. स्वेटर आपलं संरक्षण करतं आहे. परंतु अनंत सृष्टी, आपल्या या पूर्ण अनंत सृष्टीमध्ये किंवा अनंत या पूर्ण दुःखालयामध्ये आपलं जर का कोणी रक्षण करणार असेल तर ते परमेश्वराचे वचनांचं पालन हे आपलं रक्षण करणार आहे. आणि म्हणून त्या परमेश्वराच्या एक एक वचनांची दसी जर का आपण धरली, एक एक वचनांचा धागा जर का आपण धरला, त्याचं एक महावस्त्र तयार होणार आहे आणि ते महावस्त्र आपलं पुढे संरक्षण करणार आहे. आणि म्हणून स्वामी सांगतात की अंश वेदे संपूर्णाची प्राप्ती. म्हणजे अजून एक वेगळा अर्थ आपण बघूया की एका अवतार, म्हणजे अवतार जर का बघितलं आपण, म्हणजे स्वरूप आणि अवतार, परमेश्वराचं स्वरूप कसं आहे, अनंत ब्रह्मांड व्यापक आहे आणि त्याला पाहून अवतार म्हणजे कसा झाला, अंश झाला. तर त्या अवताराकडे जर का तुम्ही वेधलात तर संपूर्णाची प्राप्ती म्हणजे अव्यक्त स्वरूपाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. अंश वेदे संपूर्णाची प्राप्ती. पुढे स्वामींनी त्यांना विद्यामार्ग निरूपण केलेलं आहे. ते म्हणतात जी जी ते कैसी यावरी गोसावी विद्यामार्ग निरूपिला. आणि स्वामींनी यावर विद्यामार्ग प्रकरणाचं निरूपण केलेलं आहे. एक विद्या, दोन विद्या, 8 विद्या, 2.25 नोकडी विद्या वगैरे ते विद्यामार्ग स्वामींनी निरूपण केलं. आणि पुढे सांगतात स्वामी की चतुप्रकारे वेद संचरती. आणि हे जे काही दिल्या जातं ते किती प्रकारे दिलं जातं, 4 प्रकारे ते दिल्या जातं जीवाला. म्हणजे जीव 4 प्रकारे घेऊ शकतो. चतुप्रकारे वेद संचरती. ते कुठले कुठले, न दृक, स्पर्श, आलाप, अंतःकरण, हे 4 प्रकार तिथे सांगितलेले आहेत. त्या ठिकाणी भटोबास आहेत. भटोबास विचारतात, भटी पुसले अंतःकरण वेद तो कैसाजी. भटोबासांना हे लक्षात आलं की दृष्टीद्वारे दिल्या जातं, एखाद्याला बघून दिल्या जातं, हे लक्षात आहे त्यांच्या. म्हणजे असं असतं ना की एखाद्याची नजर अशी असते, आपण ज्याला बोलतो नजर लागणे. एखाद्याने जर का नुसतं बघितलं, एखादा पदार्थ बनतोय तर बघितल्या तो पदार्थ लगेच काय होतो, म्हणजे दृष्टीने काहीतरी दिल्या जात आहे. आपण काल गुणात्मक सगळ्या गोष्टी बघितल्या. मासळीने बघितलं जीवनशक्ती, त्या स्वामींनी बघितलं, किंवा आईनी समजा मुलाकडे वात्सल्य भावनेने जर का बघितलं तर त्या मुलाचं समजा त्याला काहीतरी मिळतंय त्याच्यातनं, हे गुणदायक बघितले. पण दोषदायक सुद्धा असतात की डोळ्यांनी बघितलं आणि नुसतं जरी उल्लेख केला, अरे आमकं डाळ बनतंय का, असं म्हटलं की लगेच ती डाळ जळून जाते किंवा खराब होते. म्हणजे अशी सुद्धा दोषदृष्टी जीवाची असू शकते. म्हणजे दृष्टी संदर्भातलं भटोबासांना माहिती आहे. शब्दद्वारे देण्यात हे सुद्धा भटोबासांना माहिती आहे. एखाद्याला शब्दाद्वारे ज्ञान देता येतं, निरूपण करता येतं, संज्ञान करता येतं. दुःख स्पर्शाद्वारे म्हणजे एखाद्याला आपण नुसतं स्पर्श जरी केला, एखादा व्यक्ती जर का दुःखामध्ये आहे, त्या दुःखामध्ये असलेल्या व्यक्तीला थोडंसं जर का आपण थोडा आधार म्हणून त्याचा हात हातात घेतला, त्याला जर का काही स्पर्श केला तर त्याला ते बरं वाटतं, आधार वाटतो की एवढ्या दुःखामध्ये कोणतरी आमच्या सोबत आहे. एखाद्या व्यक्ती चांगलं कार्य केलं म्हणून त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप जर का दिली तर त्याला खूप बरं वाटतं की चला कोणीतरी थाप दिली, कोणीतरी कौतुक केलं आपलं. म्हणजे स्पर्शद्वारे देणे आती. आपण परमेश्वर काय देतात ते भाग तर आपण बघितलेलंच आहे, पण व्यावहारिक याच्यामध्ये आपण हे बघतो आहोत. पण भटोबासांना हे काही लक्षात येऊन नाही राहिलं की बाबा लांबून कोणीतरी कोणाला तरी आठवतं आणि त्याद्वारे सुद्धा देता येतं. हे तर पहिल्यांदाच ऐकतं आपण. मग हे कसं देता येतं? आणि म्हणून स्वामींनी यावर कासवीचा दृष्टांत सांगितला. स्वामी सांगतात, कासवी असे ते थडीएसी विये. कासवी जी आहे
ती त्या नदीच्या एका काठाला विये म्हणजे ती पिल्लं देते. आपण ऐलाडी असे ती पैलाडी असे ती, आणि ती या काठाला तिने पिल्लं दिली की ती स्वतः त्या काठाला राहत नाही, ती पलीकडच्या काठाला जाऊन थांबते, ती तिथे जवळ थांबत नाही. आपण पैलाडी असती तेथोनी तया ते अंतःकरणी आठवी, आणि तिथून त्या पलीकडच्या काठावरून त्या पलीकडच्या काठाला असलेल्या ती पिल्लांना आपल्या आठवते, फक्त बघत नाही, त्यांना स्पर्श करत नाही. मागच्या 2 ह्याच्यामध्ये आपण बघणे आणि स्पर्श हा भाग बघितला. म्हणजे त्या मातेंकडे तो भाग आहे, मासळीच्या ठिकाणी किंवा कुकडीच्या ठिकाणी या 2 माता झाल्या. ही तिसरी माता आहे कासवी, तिच्याकडे काय आहे, बघणे नाही आहे त्या पिल्लांना किंवा स्पर्श करणे नाही आहे, फक्त आठवणे आहे, त्यांचं चिंतन करणं आहे की माझे पिल्लं जे आहेत ती सुरक्षित राहावीत, आणि म्हणून ती त्या माध्यमातून त्यांचं चिंतन करते, त्यांची चिंता करते ती कासवी. जसं आपल्यामध्ये पद्धत आहे की तुम्ही मार्गामध्ये जर का राहताय, म्हणजे जे मार्गात राहणारे जे लोक आहेत ते सुद्धा, किंवा तुम्ही 4-8 दिवसासाठी जर का मार्गात कुठल्या तरी राहायला गेलेले आहात अधिकरणांच्या सन्निधानी, आणि ज्यावेळेस तुम्ही 4-8 दिवसांनी तुम्ही परत तुमच्या घराकडे येणार आहात, त्यावेळेस अधिकरणांना जाऊन आपण घरची सुट्टी मागायची असते. ती कशी मागायची, बाबा आम्ही निघतो बरं का, आमचं तिकीट आहे, आमची गाडी आहे, आम्ही निघतो आता. म्हणजे तुम्ही बाबांना विचारताय की सांगताय, सांगताय की आम्ही चाललो म्हणून. परंतु सांगून निघायचं नसतं, विचारून निघायचं असतं. विचारणं म्हणजे काय, बाबा आम्ही येऊ का, म्हणजे आम्ही जाऊ का. ते जर का हो म्हणाले तर हो, ते नाही म्हणाले तर मग आपण थोडासा विचार केला पाहिजे. म्हणजे सगळ्या गोष्टी यथोचित असतील आणि मग ते जर का म्हणत असतील की ठीक आहे, परंतु त्यामध्ये सुद्धा एक भाग आहे की ते जेव्हा आज्ञा देतील, तुम्ही जेव्हा विचारताय, आज्ञा विचारणे आहे. आम्ही आश्रमात होतो तेव्हा कुठे जायचं असेल तर मग आम्ही विचारायचो, बाबांची आज्ञा विचारून येतो आम्ही. म्हणजे ते आज्ञा देतील, आपण आज्ञा विचारायची, बाबा येऊ का, आणि मग ते म्हणतील हो या जा, तर मग निघायचं. ते जर का म्हणाले नाही जायचं, मग थांबायचं, मग जायचं नाही. ते कधी कधी ते अनुभव आम्ही बघितलेले आहेत. एकदा आश्रमात असताना एक गाडी आलेली होती, खानदेशकडची होती, आमची भालोदकडचीच होती, आणि त्यांनी खानदेशच्या लोकांचं असं की सगळं साहित्य सोबत घेऊन यायचं. एखादा खानदेशी तो काही पदार्थ असेल स्पेशल, तो पदार्थ पूर्ण बनवायचा, भाजी भाकरी चटणी वगैरे काय असेल ते, आणि ते सगळं त्यांनी ते 2 दिवस सगळं साहित्य सोबत आणलेलं, एक पंगत केली, दुसरी पंगत केली, सगळं स्वतः बनवायचं, स्वतः वाढायचं, असं सगळा तो यथोचित क्रिया एकदम. आणि मग ते दुपारची पंगत त्यांनी केली आणि ते निघाले. निघाल्यानंतर मामाजींनी त्यांना म्हणाले की असं करा की आजच्या दिवस तुम्ही थांबा, संध्याकाळी चटणी भाकरी जी आहे, खानदेशमध्ये जी चटणी भाकरी बनवतात, तर ती चटणी भाकरी तुम्ही आम्हाला मार्गाला बनवून द्या, सगळं साहित्य आमचं, फक्त तुम्ही आम्हाला ते बनवून द्या. ते म्हणाले नाही बाबा, आम्हाला 2 दिवस आता आम्ही आहोत इकडे, मग गाडीला पण मग जायचं आहे इकडे तिकडे, आणि मग आम्हाला घरी जायचं आहे, काही कामं आहेत वगैरे म्हणून त्यांनी सांगितलं. ते म्हणाले ठीक आहे, आणि मग ते निघाले. दुपारी 1 वाजता जे निघाले, 2-1 तास अंतर चालल्यानंतर ती गाडी बंद पडली त्यांची, की ती संध्याकाळी 8 वाजेपर्यंत एकाच जागावर ते होते. नंतर त्यांनी घरी पोचल्यानंतर मला फोन केला की बाबा त्या दिवशी बाबा सांगत होते की थांबायला, तर आमचं सेवाद असं झालं असतं, क्रिया पण झाली असती, आणि बघा इथे आम्ही पुढे येऊन काय झालो, 8 तास आम्ही एकाच जागेवर उभे होतो हायवेवर. म्हणजे हे काय आहे, आज्ञा घेणं जे आहे. म्हणजे असे अनुभव तुम्हाला पण माहिती असतील, अनुभवलेले असतील तुम्ही, की अधिकरणांनी नाही सांगितलं एकदा की मग ती गोष्ट करू नये, जर का केली तर तिथे काही ना काही असतं. असं कधीच नसतं बरं का की अधिकरणं म्हणतात म्हणून अडथळा येतो, असं नसतं. अडथळा येणार असतो आणि म्हणून ते अधिकरणांच्या मुखातनं परमेश्वर आधीच वदवून घेत असतात. थोडासा हा डाऊट जो आहे तो क्लिअर करून घ्या.
की बाबा म्हणतात म्हणून तशा कामं होत नाहीत बरं का. बाबा काही म्हणजे तसं सामर्थ्य मानवपंथीय व्यक्तीच्या शब्दांमध्ये स्वामींनी दिलेलं नाही आहे. परंतु जी गोष्ट घडणार आहे ती गोष्ट मात्र परमेश्वरा ते संकेत जे आहेत ते वेगवेगळ्या माध्यमातून देतात. सामान्य लोक पण आपल्याला ते संकेत सांगतात, पण ते आपल्याला माहिती नसतात की ते आपण लक्ष देत नाही त्याच्याकडे. आपण बोलतो ना की बाबा ते जेव्हा निघाले तेव्हा मुलांनी त्यांना सांगितलं की जाऊ नका, पण लहान मुलाचं कोण ऐकतंय. पण जर का एखादे मोठे अधिकाऱ्यांनी जर का सांगितलं तर लगेच आपण ऐकतो. म्हणून परमेश्वर काय करतात, अशा व्यक्तींना माध्यम करत असतात आणि अशा व्यक्तींच्या माध्यमातून आपल्याला संकेत देतात, सुचवतात. आणि मग पुढे ती क्रिया करायची नाही करायची. म्हणजे आता आपला मूळ मुद्दा घेऊया आपण, की जेव्हा आपण अधिकाऱ्यांना विचारतो की बाबा येऊ का, तेव्हा ते म्हणतात ठीक आहे, कुठे जायचं आहे तुम्हाला, किती अंतर आहे वगैरे वगैरे, आता किती वाजता पोहोचाल, शिदोरी सोबत घेऊन जा. म्हणजे हे सगळं जे आहे हे शुभचिंतनात्मक हे सगळे वाक्य आहेत. आणि पोहोचल्यानंतर फोन करा. आणि मग त्यांचं ते चालू राहतं की बाबा हे पोहोचले की नाही, अजून 4 तास झाले, 5 तास झाले, अजून फोन नाही आला. म्हणजे त्यांचं चिंतन चालू राहतं. आम्ही जेव्हा मार्गात जायचो, मार्गातनं आम्ही कुठेतरी व्यापाराला जायचो, मग ते बाबांचं चिंतन आम्हाला तर ते असायचं, ट्रॅक्टर यायचा, मस्त तिकडे काहीतरी सरपण आणायला जायचं आहे, काहीतरी करायचं आहे, आम्ही आमच्या आनंदामध्ये असायचो. परंतु आम्हाला हे कळत नसायचं की इथे बाबा काळजीमध्ये असतील, की मुलं गेलेली आहेत, सगळी कुऱ्हाडी घेऊन गेलेले आहेत, कुणी करवत वगैरे आहे, तिथून सरपण आणायचं आहे, ते कुणाला ते कुऱ्हाड लागली नाही पाहिजे, ते ट्रॅक्टरवरून येताना कोणी काही पडलं झडलं नाही पाहिजे, काही अपघात झाला नाही पाहिजे, सगळे व्यवस्थित गेले पाहिजे, व्यवस्थित आले पाहिजे. म्हणजे याचं चिंतन त्यांचं चालू राहायचं. म्हणजे कुठल्याही प्रकारचा बाधा येऊ नये. एखादी क्रिया आपण करत असतो, एखादा विधी आपण करतो, त्यावेळेस आधी आपण काय करतो, काहीतरी स्मरण करत असतो, देवाला विनंती करत असतो की सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडावं. म्हणजे ते शुभचिंतन अपेक्षित असतं आपल्याला. म्हणजे ते अधिकरणं जे आहेत ते अधिकरणं दुरून आपलं चिंतन करतात. म्हणजे हे आपल्याला इथेच दिसून येतं. तसंच परमेश्वर सुद्धा काय करत असतात, दुरून आपलं चिंतन करत असतात. यासाठी माझी नेहमीची आवडती लीळा म्हणजे भटोबासांना स्वामींनी नेवासाला पाठवलेलं आहे भर तापामध्ये. आणि अशा वेळेस स्वामी त्यांना म्हणतात की बाबा काही जेवण वगैरे करून जा किंवा शिदोरी सोबत घेऊन जा. ते म्हणाले काही आता काही जेवण नको, कारण की भूक नाही आहे, आणि शिदोरी पण नको. जेव्हा तुम्हाला ताप असतो तेव्हा तुम्हाला भोजन हा प्रकार तुम्हाला नकोच असतो, खाऊच वाटत नाही. समोर जरी आलं तरी एकदम मन त्याच्यावरून उतरून गेलेलं असतं. आणि म्हणून ते म्हणतात की नको शिदोरी वगैरे काहीही नको सोबत. आणि मग ते निघतात. आणि निघाल्यानंतर लगेच स्वामी इथे जे काही नेवाशिहून आलेले एक जण असतात, काय नाव त्यांचं, वामन मतिविलास, पिंपळे वामन भट, त्यांच्याकडे स्वामी शिदोरी पाठवतात. आणि त्यांना सांगतात की तुम्ही त्यांना काही सांगू नका, त्यांच्याशी बोलू नका, त्यांना हाक देऊ नका, तुम्ही त्यांच्या मागे विशिष्ट अंतर ठेवून चालत राहा आणि ज्या ठिकाणी ते थांबतील त्या ठिकाणी जाऊन त्यांना भेटा. आता भटोबास विधीमध्ये आहेत. मग विधीमध्ये असलेल्या व्यक्तीला सकळही भोगे निमानावे की भोगून निमानणे सुरू आहे. आणि जर का विधीमध्ये जर का आहेत आणि त्या भर तापात जर का देवानी पाठवलेला आहे तर आणि भर तापामध्ये ते सुद्धा स्वामींचा शब्द आज्ञा घेऊन निघालेले आहेत, देवानी सांगितलं मग जायचं. मग आता त्याची काळजी कोणाला असेल, देवालाच असणार. मुलगा जेव्हा घरातनं बाहेर पडतो, तो छोटा असो नाही तर मोठा असो, तो आपला आपला निघतो जातो, परंतु पूर्ण वेळ ते आई वडिलांना त्याची काळजी असते, हा व्यवस्थित पोचला का, व्यवस्थित आला का. आता ह्याचं ज्ञान त्या मुलाला नसतं बरं का. त्याला उलट आई वडिलांनी केलेली काळजी जी असते ती तापदायक वाटत असते कधी कधी. परंतु आई वडिलांचं चिंतन जे आहे ते लहान मुलांविषयी चालत राहतं. तसं आहे की परमेश्वराचं चिंतन आपल्याविषयी कायम आहे. आणि या ठिकाणी सुद्धा स्वामींनी त्यांचं चिंतन जे आहे ते सुरूच आहे, काळजी आहे त्यांची. आणि मग एक विशिष्ट वेळानंतर काय होतं की त्यांना चालून चालून घाम यायला लागतो. घाम जसा बाहेर पडतो तसा तसा ताप सुद्धा बाहेर पडतो आहे. एका ठिकाणी
पाणी आहे त्या पाण्याच्या ठिकाणी त्यांनी काय केलं, हातपाय स्वच्छ धुतले आणि त्यांचा ताप निघून गेला. ताप निघून गेल्यानंतर लगेच काय होतं, तापामध्ये कधीच भूक लागत नाही. भूक लागली म्हणजे ताप गेला असं आहे. आणि त्यांना एवढी कडकडून भूक लागली आणि मग ते म्हणाले, बघा स्वामी मला म्हणत होते बरं का की शिदोरी घेऊन जा. जे देवाची प्रत्येक आज्ञा जी आहे ती कुठे ना कुठे आज जरी कामी नाही आली तरी ती उद्या तुम्हाला कामी येणार आहे. स्वामींनी काय सांगितलं, आता चितवायचे घ्या पाठी अनुभवे जाणार. म्हणजे आज तुम्ही घेऊन ठेवा, उद्या तुम्हाला याचा अनुभव येईल, याचा उपयोग तुम्हाला होणार आहे. तुम्ही असं समजू नका की बाबा हे काय आम्हाला काही आवश्यक नाही आहे, आता दृष्टांत ही काही वचनं आम्हाला काही आवश्यक नाही आहे, आम्ही आता फक्त स्मरणच करू, असं नाही. तुम्ही नुसतं वाचून जरी काढलं नाही लक्षात राहिलं पण कुठे ना कुठे तुम्हाला हे कामी येणार आहे. आणि म्हणून देवाने सांगितलेलं कुठलीही गोष्टीचं अवहेलन तुम्ही करू नका, ते स्वीकारण्याचाच फक्त भाव ठेवा मनामध्ये. भटोबास म्हणतात की स्वामींनी आपल्याला शिदोरी देऊ केली होती पण आपणच नाही म्हणालो. म्हणजे देवाला काळजी आहे परंतु आपणच त्या काळजीचं काय केलं, अवहेलन केलं. जर का तेव्हा शिदोरी घेतली असती तर बरं झालं असतं, स्वामींचं मान ठेवण्याचं सुद्धा हे मिळालं असतं किंवा स्वामींचं अवहेलन करण्याचा दोष सुद्धा लागला नसता. आणि असा विचार चालू असतानाच मागून ते शिदोरी घेऊन आलेले आहेत आणि त्यांनी ती शिदोरी स्वामींनी दिलेली शिदोरी जी आहे ते भटोबासांना त्यांनी विचारलं की भटो जेवाल. ते म्हणे हो जेवायचं तर आहे परंतु इथे कुठे काय जेवायचं आहे, आता जेवायचं काहीच नाही आहे साधन. ते म्हणाले गोसाव्यांनी तुम्हाला की शिदोरी पाठविली असे, स्वामींनी तुमच्याकडे शिदोरी पाठवलेली आहे. भटोबास म्हणतात गोसाव्यांची माझी चिंता. म्हणजे हे जे वाक्य आहे लीळाचरित्र, हे लीळा तुम्ही अनेक वेळा वाचली असेल पण यातलं हे वाक्य मला खूपच महत्त्वाचं वाटतं. भटोबास म्हणतात की गोसाव्यांची माझी चिंता, माझी किती काळजी आहे देवाला. आपण म्हणतो असं, आणि मी तर हे म्हणतो की भर तापामध्ये स्वामींनी त्यांना पाठवलं, हे काय काळजीची लक्षणं आहेत का सांगा बरं. ते भर तापामध्ये तिकडे झोपलेले आहेत, स्वामी म्हणतात त्यांना बोलवा. अशी कुठे पद्धत आहे का. जो आजारी आहे त्याला भेटायला जायचं असतं की त्याला भेटायला बोलवायचं असतं. स्वामी म्हणतात त्यांना बोलवा, हे काळजीची लक्षणं आहेत का सांगा बरं. स्वामी म्हणतात एवढा ताप आहे, डोळे लाल झालेले आहे, सर्वज्ञ आहेत स्वामी, स्वामींना स्वतःला माहिती आहे. आणि एवढ्या भरतापात स्वामी त्यांना नेवाशाला पाठवत आहेत, वरून मोठी यादी बाईसांकडनं करून दिलेली आहे. आणि एवढं ओझं त्यांनी एकट्यानेच न्यायचं, एखाद्या सोबत द्यावा ना स्वामींनी. काहीच केलं नाही, काय काळजीची लक्षणं आहेत का सांगा बरं. तरीही भटोबासांना असं का वाटतं की गोसाव्यांना माझी चिंता. कारण की स्वामींचं चिंतन आहे आणि स्वामींची आपल्याविषयी चिंता आहे ते स्वतः भटोबास अनुभवतात प्रत्येक वेळी. आणि त्यांना माहिती आहे की स्वामी जर का मला या तापामध्ये जर का पाठवत आहेत तर स्वामींचा काहीतरी हेतू आहे, स्वामींचं काहीतरी उद्दिष्ट आहे, मला काहीतरी घडवायचं आहे, माझा दोष काहीतरी क्षालन करायचा आहे. म्हणून बहुतांशी लीळा तुम्ही बघा सगळ्या, भटोबासांनी कुठेही स्वामींविषयी तक्रार केलेली नाही आहे. भटोबासांचं पोट दुखतं आहे, स्वामी म्हणतात दगड व्हा. ही काय काळजीची लक्षणं आहेत का. पोट दुखतं तर काहीतरी औषध द्या, त्यांना आराम करायला द्या. स्वामी म्हणतात काम थांबवू नका, हे काम चालू राहिलं पाहिजे. ते म्हणतात देवा पोटदुखी थांबवा. स्वामी म्हणतात तसं नाही, एक एक दगड व्हा, पोटदुखी थांबेल तुमची. भट्टोबासांनी फक्त तेवढाच एका ह्याच्यामध्ये त्यांनी फक्त स्वामींना म्हटलेलं की माझी पोटदुखी थांबवा, परंतु स्वामींनी त्याचं उत्तर तिथेच देऊन टाकलेलं आहे. आमच्या सर्व नवद जाप्य करणाऱ्यांसाठी ते उत्तर आहे बरं का, की तुमचं दुःख तुम्हाला थांबवायचं असेल एक 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 विधी चालू ठेवा, तुमचं आपोआप ते दुःख थांबणार आहे. आणि म्हणून ही लीळा ज्या वाचायच्या असतात, लीळा जे चिंतन करायचे असतात, नुसत्या पाठ करून किंवा बोलून किंवा ऐकून ते सोडून द्यायच्या नसतात. त्या लीळेमध्ये आपण कुठे बसतो ते बघायचं असतं. आपण सुद्धा असं करू शकतो का भटोबासांसारखं भर तापामध्ये आपण एखाद्या विधी करण्यासाठी जाऊ शकतो का. देवाच्या आज्ञा पालनार्थी आपण किती आजारी असलो तरी आपण तो विधी आचरण करू शकतो का, या दृष्टीने आपण स्वतःला त्याच्यामध्ये बसवायचं असतं. आपल्या पायाचा अंगठा दुखत असला तरी आपण म्हणतो आज आम्ही पूजा अवसर नाही म्हणणार. काय दुखतंय, पायाचा अंगठा, पण पूजा अवसर कशाने म्हणायचं आहे, पायाच्या अंगठ्याने म्हणायचं का, तोंडाने म्हणायचं आहे. परंतु आपल्याला काहीतरी बहाणा पाहिजे की बाबा नाही आज माझं दुखतंय त्याच्यामुळे मी काय बोलणार नाही, मी काही देवपूजा करणार नाही, मी काही स्मरण करणार नाही, मी काही प्रवचनाला येणार नाही.
म्हणजे हे बोलणारे आपण कुठे आणि भर तापात नेवाशाला जाणारे भटोबास कुठे? काहीतरी फरक जो आहे, हा फरक जो आहे तो आपण कमी केला पाहिजे आणि कुठेतरी आम्हाला सुद्धा भट्टोबास होता आलं पाहिजे. आपण काय म्हणतो, नाही नाही भटोबास तर मोठ्या अधिकाराचे होते, बाईचा मोठ्या अधिकाराच्या होत्या, त्यांच्यासारखं आपल्याला कसं होता येईल? म्हणजे आम्हाला तसं व्हायचं नाही आहे, आम्हाला काही देवाची आज्ञा पालन करायची नाही आहे, असं त्याच्यातनं आपली भूमिका स्पष्ट होते. परंतु तुम्ही तुमचा आदर्श जेव्हा भट्टोबासांना ठेवलेला आहे तेव्हा तुम्ही म्हटलं पाहिजे की मला भट्टोबास व्हायचं आहे. मला काय व्हायचं असेल तर मला भट्टोबासच व्हायचं आहे, मला बाईसाच व्हायचं आहे, मला माहीम भट्टांसारखं व्हायचं आहे. हे जेव्हा स्वप्न तुम्ही बघाल तेव्हा तुम्ही त्यांच्यासारखं वागायला लागाल आणि तेव्हा तुम्ही भट्टोबास व्हाल. आपणही भट्टोबास होऊ शकतो, आपणही बाईचा होऊ शकतो, आपणही महादाईचा होऊ शकतो. सगळं आपल्यामध्ये आहे, सर्वाधिकारी आहेत आपण आणि आपल्याला तसंच व्हायचं आहे. तुम्ही असं म्हणायचं नाही की ते मोठे अधिकारी होते आपण तसं होऊ शकत नाही, असं म्हणून अजिबात चालणार नाही. तिथे पोचायचं असेल तर ते स्वप्न तुम्हाला बघावंच लागेल. आणि त्यासाठी या ठिकाणी भटोबास जे म्हणतात, गोसाव्यांशी माझी चिंता, म्हणजे स्वामींचं चिंतन आणि स्वामींची आपल्याविषयीची चिंता भटोबासांनी प्रत्येक वेळी अनुभवलेली आहे आणि म्हणून त्यांना स्वामींविषयी कुठल्याही प्रकारची तक्रार नाही आहे. तक्रार तर आम्हाला आहे देवाकडनं भरपूरशी. आणि असे हे भटोबास, म्हणजे ही लीळा जी आपण बघितलेली आहे, या लीळेमध्ये परमेश्वर त्यांचं काय करतायत, दुरोण चिंतन चालू आहे. स्वामींचं चिंतन सुरू आहे, ते कुठे चाललेले आहेत, कसे चाललेले आहेत, व्यवस्थित चाललेले आहेत का, आणि हळूहळू त्यांचा ताप निघतो आहे. बरोबर त्यांना तिथे हातपाय धुतल्यानंतर तिथे बैठक झालेली आहे, स्वामींचं लक्ष आहे तिकडून डोमेग्राममधनं, शिदोरी त्यांना दिल्या जाते आहे, शिदोरी भेटते आहे. आणि अशा वेळी स्वामींविषयी काय चिंतन करतायत, डोळ्यात पाणी आलं असावं भटोबासांच्या. त्यांनी ते स्वामींनी दिलेली ती शिदोरी प्रसाद त्यांनी तो ग्रहण केला आणि पुढचा विधी जो स्वामींनी सांगितला तो यथोचित करून ते बरोबर त्या ठिकाणी आले आणि तो विधी जो आहे, देवानी जी काही जबाबदारी सोपवलेली ती बरोबर त्यांनी पार पाडलेली. पण कशी पार पडली ती? स्वामींचं चिंतन तिकडून आहे, परंतु स्वामींनी त्यांच्याविषयी चिंतन करावं यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, स्वामींनी सांगितलेल्या आज्ञेचं पालन त्यांनी केलेलं आहे. ते म्हटले असे की देवा माझे काही शक्य नाही आहे, मी काही चालू शकत नाही, काय नाही, तुम्ही कोणाला तरी सांगा. मग स्वामींच्या चिंतनामध्ये ते आले असते का? नसते आले. परंतु स्वामींच्या चिंतनात का आले? कारण की देवाने जी आज्ञा दिली ते पालन करण्याची तयारी त्यांनी दाखवली. ती या भूमिकेमध्ये ते उभे राहिले आणि लगेच स्वामींचं चिंतन तिथूनच सुरू होतं. ज्या दिवशी तुम्ही नुसता उल्लेख करता की मला उद्यापासनं स्मरणाला उठायचं आहे असा उल्लेख जरी केला तरी परमेश्वराची दृष्टी लगेच तुमच्याकडे येते. तुमच्याविषयी परमेश्वर काय करतात, शुभचिंतन तुमच्याविषयी करत असतात. आणि म्हणून या दृष्टांतामध्ये सांगितलेलं आहे की तिये पैलाडी असती आणि तेथून तया त्या अंतकरणी आठवी. ही कासवी जी आहे त्या आपल्या पिलांना ती आठवत्याच्या पलीकडच्या काठाला आहेत. अमृतकळा असे ते संचरे आणि नुसतं तिच्या आठवण्याने जे काही एक तयार होतं. म्हणजे तुम्हाला असं वाटेल हे असं कसं काय, परंतु एक बघा, असं सांगितलं जातं की तुम्ही जे मनामध्ये ठरवता की बाबा मी काही चालू शकत नाही, मी काय चालू शकत नाही, माझे पाय दुखतील, पाय दुखतील, असं जर का तुम्ही नेहमी आपल्या मनावर बिंबवत राहिले तर बरोबर तुम्हाला तसाच प्रसंग समोर येतो. तुम्ही जर का मनामध्ये एखाद्या गोष्टीची भीती ठेवली की मी पास होणार नाही, मी पास होणार नाही, तर तुमचा अभ्यास झालेला असला तरी तुम्ही नापास होऊ शकता. कारण की तुम्ही तुमच्या मनावर तसं बिंबवलं, तुम्ही तो एक ते वेव तुमच्या तयार केलेलं, तो सर्कल तुम्ही पूर्णपणे, ते वातावरण तुम्ही पूर्णपणे आपल्या अवतीभोवती तयार करून ठेवलेलं आहे. आणि म्हणून एखादी गोष्ट घडणार असेल तरी ती घडत नाही, कारण की आपण ते वातावरण तयार केलेलं आहे. आणि म्हणून जर का आपल्याला सकारात्मक वातावरण तयार करता आलं तर खूपच चांगले आहे. आपण नकारात्मक वातावरण तर नेहमीच तयार करत असतो. कुणाला सांगितलं रोजची 5 प्रश्न पाठ करून द्या, तर आमच्याच्याने नाही होणार, हे खूप कठीण आहे, आता पाठांतराची सवयी राहिली नाही, काय राहिली नाही, म्हणजे आधीच आपण माघार घेत असतो. तर तसं असता कामा नये. जर का वातावरण तयार केलं की सकारात्मक गोष्टी होतात आणि म्हणून ते जे काही चिंतन आहे ते सकारात्मक आहे आणि म्हणून त्या ठिकाणी त्या पिलांची वाढ वृद्धी होते. अमृतकाळ असे ते संचरे आणि तयातवतीये वाढती. हा दृष्टांत स्वामींनी या ठिकाणी दिला आहे. सिद्धांत काय, तैसे परमेश्वराची आठवणी येतो एका वेद संचरती. परमेश्वराने एखाद्या जीवाची आठवण केली तर त्या जीवाला वेद होतो.
किंवा आपण थोडं उलटही सुद्धा घेऊया की जीवाने परमेश्वराची आठवण केली, जसं काल आपलं झालं ना, ते एखाद्याला देव आवडतो आणि एखादा व्यक्ती असं की जो देवाला आवडतो, दोन्हीपैकी कोण चांगलं? ज्याला देव आवडतो तो चांगला. परंतु या माध्यमातून एखाद्याविषयी जेव्हा परमेश्वर चिंतन करतात तेही चांगलंच आहे, तेही वाईट नाही आहे, परंतु त्यामध्ये जीवाचं सुद्धा चिंतन असलं पाहिजे ईश्वराविषयीचं. या दोन्ही गोष्टी जर का घडल्या तर अनेक चांगल्या गोष्टी त्या उद्धरणाच्या साठी त्याच्यासाठी होऊ शकतात. आणि म्हणून परमेश्वराची आठवणे तो हे शब्द हा जे काही वाक्य आहे दोन्हीकडे लागतं. परमेश्वराची म्हणजे परमेश्वराने जीवाची आठवण केल्याने, चिंतन केल्याने, आठवा जीवाने परमेश्वराचं चिंतन केल्याने एका वेद संचरती त्या जीवाला वेद होऊ शकतो. जैसे नित्यदिनी लिळेचे पुरुष म्हणजे सन्निधानातले जे काही भक्त मंडळी असतील, मातंगासी त्यांनी चिंतन झालेलं आहे आणि त्याला त्याच्यामुळे वेद संचरलेला आहे. शतसहस्रा वेद म्हणजे सांगितलेलं आहे. श्रीकृष्णी शतसहस्रा वेद म्हणजे शतसहस्र योजनपर्यंत कृष्ण महाराजांचं तो वेद आहे. म्हणजे त्या पूर्ण विभागामध्ये तसं ते आहे. जसं कृष्ण महाराज जेव्हा तिकडून गेलेले आहेत मथुरेला, तेव्हा काय झालेलं, गोकुळातली झाडे सुकली, म्हणजे तो वेद जो आहे तो पूर्णपणे असा संचरलेला आहे. एकाईसासी म्हणजे एकाईसा या कोणी शांताबाईसांची मुलगी, ती जेव्हा आपल्या बहिणीला सोडायला तिच्या सासरी गेलेली आहे जसमाईसाला, तेव्हा ती म्हणते की इथे मी सन्निधानी आहे तर स्वामींचा स्थिती आनंद मला मिळतो आहे, मग मी जर का हिला सोडवायला गेली तर माझं नुकसान होईल. स्वामी म्हणतात तुम्ही तिथे जा आणि ज्यावेळेस तुमच्या आईंना इथे वेद होईल त्यावेळेस तुम्हाला सुद्धा तिकडे बरोबर वेद होईल. अशा प्रकारे या लीळेंची प्रमाणे या ठिकाणी आपण बघितली. आणि आजच्या सत्रामध्ये आपण 6व्या क्रमांकाचा दृष्टांत आणि तत्संदर्भात 516 क्रमांकाची लीळा उत्तरार्ध ही आज या सत्रामध्ये आपण बघितली. दंडवत हो.